नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो गिरनारला आलो. आम्ही चाललो होतो दर्शनाला, दत्तगुरूंचं मेन स्थान. तर आता आम्ही पायऱ्या चढणार आहे. तिथं 9,999 म्हणजे 10,000 पायऱ्या आहेत. 10,000 पायऱ्या आम्ही आता चढणार आहे. चढून आपल्या दत्तगुरूंचं दर्शन घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कधी यायचं असेल तर इथं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये संपूर्णपणे मी दाखवल कसं यायचं काय आहे. तर या आणि पूर्णपणे हे ब्लॉग बघा. चला पुढं दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, आता आपल्याला इथं वर चढायचं आहे. त्यामुळे पोरं आपले रेडबुल पितात ते एनर्जी ड्रिंक. तर भूषण दादा, तुझं काय म्हणणं? आपण आता वर चढतोय. चढायला दादा आपल्याला लागणार 5 तास. हो, खूप ऊन आलेले. हो, त्यामुळे पटापटा जाऊयात आपण आता. चालेल. बघू शकता आता आम्ही इथं घेतोय काठी घेते. आता काठी धरून धरून चालणार. तर हे आहे डोंगर. कम मित्रांनो, आपल्या हिंदू धर्माचे 866 मंदिर आहेत या डोंगरात. किती? 866 मंदिर. हे डोंगर पार करून, ह्याच्या पुढचं डोंगर पार करून आपल्याला पुढच्या डोंगरावर दर्शन करायला जायचं आहे. ओके मित्रांनो, आता आम्ही लागलोय गिरनार चढायला. तर आताच सध्या खूप दम लागलेला आहे. हो, तर मित्रांनो, आता आम्ही खूप दमलोय. 500 पायऱ्या वर आलोय. दाखवतो 500 इथून काय आता तास बघितले. 800 पायऱ्या. मित्रांनो, बघू शकता तुम्ही. अशा बघा दमून आम्ही तर बसलोय. फायनली आम्ही आलोय. 3,1300 शिड्या चढत आम्ही आलोय. आ, 2,400 पायऱ्या चढलो आम्ही. तर बाकीचे सर्वजण वरती गेले चालत. तर मी खूप दमलोय. 2,400 आता पायऱ्या चढलं. पाण्याचा बॉटल संपलाय. तुम्ही खाली बघू शकता, इतकं वर आहे. तर अजून मला 8,000 पायऱ्या अजून मला चढायचे आहेत टोटल मिळून. खरंच खूप माईक वरती आहे. तर मी खूप चढलो. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे सर्व डोंगर पर्वत आहे. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही इथून 400 पायरी आहेत. आम्ही आता जैन मंदिरापाशी पोहोचन. शिवशंभो कॉलनी. खूप दमलोय. खूप म्हणजे खूप. खालून वर आलोय. आप जैन मंदिर है?
बघू शकता तुम्ही आता इथपर्यंत तर आलो आम्ही. ॲक्च्युली सगळेजण गेलेत पुढं, एकटेच मागं राहिलं कारण की नाही आता कॅपॅसिटी एवढं चालायचं. तर आतापर्यंत मी 6000 पायऱ्या चढत आलो आहे. आता 4000 राहिलेत. 4000 राहिलेत. आता इथपर्यंत मला जायचं आहे. इथून परत पुढच्या डोंगरावर जायचं आहे. पाय दुखत आहे आणि त्यात मी बिना चपला चालू आहे. परिस्थिती आता बिघडली ते. चालायची कॅपॅसिटी राहिली नाही आता. माझा आवाज बसलाय, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा, जमिनीपासून 4000 फूट वर आहे. खूप आहे तिथे. मित्रांनो हा एक मंदिर आहे इथं. आतापर्यंत आम्ही 8,000 पायऱ्या चढलोय. राहिलं आता फक्त 2000 पायऱ्या. हे तर दिसतंय का, हे आहे आपल्या दत्तांचं स्थान. तर मित्रांनो खरंच कधी आलात तर 100% या. एवढा त्रास झाला नसता, पण विषय काय, हे रोपवे बंद होतं त्यामुळे आता बोलायला पण मला जमाना. माझं तोंड दाखवलं असतं. लक्षात ठेवा. आणि त्यांनी असं सांगितलंय की तर रस्त्यामध्ये साप वगैरे जाते रात्रीचे, रात्रीचे साप वगैरे जातात पायातून वगैरे. गिर जंगल, हे सर्व गिर जंगल आहे. हे सगळं गिर मित्रांनो चढून उतरतोय तर खरंच खूप पाय दुखतात. हे बघा मित्रांनो, हे डोंगर वगैरे सगळं पार करून उशी येतोय उतरून. आता आकाशचं दर्शन झालं. आकाश कसं झालं बाळा तुझं दर्शन? हा, वरती कसं आहे, वर कसं आहे? एक नंबर. गेल्यानंतर कसं वाटतं? जागृत एकदम. हा कटकरी. जेवण काय आकाश? डाळ भात ढोकळा. मग आता जेवण करून जाऊ का आल्यानंतर जेवू? आल्यानंतर जेव. 7 वाजता मंदिर बंद होईल. 7 वाजता पोचल ना मी 1 तासाभरात? नक्की, 100%. अवश्य. ओके. तर मित्रांनो मी पोचणार आता 1 तासाभरात. मी वरच दमलो होतो. गोरक्षनाथ महाराज मंदिरात बस. पाय दुखतात ते आमचे. तर ॲक्च्युली आता रात्रीचा टाईम झाला, आम्हाला खाली उतरायचं. आता आम्ही उतरलो 4000 पायऱ्या तर उतरलो आम्ही खाली. तर खूप पाय दुखतात ते. आता आम्हाला अजून 6000 पायऱ्या खाली उतरायचं आहे. खूप टाईम झाला आहे आणि आमचे सगळे मित्रपरिवार सगळे दमलेत. पडली आमची. खाली उतरलोय तर खरंच खूप पाय दुखतात ते. पाय अक्षरशः सुजला आहे. तर माझा हाल तर बघा काय झाला आहे. तर कधी यायचं असेल तर रोपवेनेच या, कारण की आज रोपवे बंद होतं म्हणून आम्ही आता उतरले. तुम्ही माझे पाय बघू शकता. पण दर्शन एक नंबर झालं. कसं झालं भाऊ? भाऊ दर्शन खूप छान झालंय. सर्वांनी या दत्तात्रयांचं दर्शन घ्यायला खूप छान वाटतं. नक्की या. चला मित्रांनो या, नक्की या.